नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेमधील जो पुढचा उपघटक आहे आपला अभाषिक मधला आकृत्या मोजणे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आकृत्या मोजणे यामध्ये तुम्हाला त्रिकोणातील त्रिकोण मोजणे, चौकोनामध्ये असलेले त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, चौरस मोजणे, आयत मोजणे, कोन मोजणे, घनाच्या बाजू मोजणे असे वेगवेगळे म्हणूया आपण की या ठिकाणी तुम्हाला प्रश्न प्रकारामध्ये पडताना तुम्हाला दिसतात. आता यामध्ये आकृत्या मोजणे यामध्ये काही आपण काय करूया की कशा पद्धतीने त्याची मोजणी केली जाते ते आपण बघूया. आता पहिला भाग तुम्हाला फळ्यावरती दिसेल की रेषाखंड, किरण आणि रेषा मोजणे. आता रेषा मोजणे म्हणण्यापेक्षा इथे या ठिकाणी रेषाखंड मोजायचे आहेत तुम्हाला. म्हणजे या रेषाखंडाचे किती भाग आहेत, समान भाग किंवा किती भाग पडतायत ते भाग तुम्हाला मोजायला सांगितले जातात. पण तुम्हाला दिसणारी जी आपण सामान्यतः सर्वच रेषा हा शब्दप्रयोग सर्वांना मिळून करतो, पण रेषाखंड मध्ये फरक आहे, किरण मध्ये फरक आहे आणि रेषा यामध्ये तत्वतः फरक आहे. आता काय फरक आहे तो फरक समजून घेऊन मग त्याचे किती भाग पडतात ते आपण बघूया. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला फळ्यावरती रेषाखंड दिसतोय. रेषाखंड नेमकं कशाला म्हणायचं तर दोन्ही बाजूला बघा तुम्हाला दिसेल की दोन्ही बाजूला ते रेषा काय केलेली आहे, तिथं स्टॉप झालेली आहे, म्हणजे तो पूर्णपणे थांबलेली आहे रेषा. ओके, रेषाखंड म्हणजे दोन्ही बाजूला थांबलेली आपण म्हणूया त्या भागाला, म्हणजे ती ऍक्च्युली रेषा आपण म्हणतो, पण रेषाखंड त्याला म्हणले गेलेले दोन्ही बाजूला थांबलेले. त्याच्या खाली बघा किरण आहे. किरण त्यामध्ये तुम्हाला दिसेल की एका बाजूला तो थांबलेला आहे, म्हणजे एका बाजूला तो स्टॉप आहे, दुसऱ्या बाजूला तो पुढे जातोय. याला म्हणायचं किरण. म्हणजे एक जर बाजूला टोके दिसली, कारण हे तुम्ही टोक पाहणं रेषांची ती थांबलेली आहे का ती सुरू आहे, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की दिलेली तुम्ही आपण सामान्यतः सगळ्याच रेषांना रेषा म्हणतो, दिसणारा भाग रेषा हा शब्दप्रयोग आपण कॉमन करतो. त्यातला रेषाखंड कोणता, किरण कोणता आणि ऍक्च्युली रेषा कोणती हे तुमच्या नेमकं लक्षात आलं पाहिजे. किरण मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला एका बाजूला डोकं दिसतंय, दुसऱ्या बाजूला ती स्टॉप दिसते. आता बघा रेषा शब्दप्रयोग आपण मगाशी सांगितलं आपण ऑल ओव्हर करतो, पण रेषा एक्झॅक्टली कशाला म्हणायचं तर दोन्ही बाजूला जर किरण असतील तर त्याला काय म्हणायचं, रेषा म्हणायचं. एका बाजूला जर असेल तर किरण आणि दोन्ही बाजूला जर स्टॉप असतील, थांबलेले असेल तर त्याला रेषा खंड. आता प्रत्येकाचे मोजमाप करणं म्हणजे हे एकसारखंच आहे, म्हणजे एकच मेथड या ठिकाणी वापरली जाते, पण तुम्हाला नेमकं कुठं म्हणून आपण किती भाग टाकायचे किंवा आकडे टाकायचे हे लक्षात आलं पाहिजे. आता इंग्रजी अध्यक्षर घेतली जातात, पण यामध्ये एक सोपी क्लुप्ती आहे ती आपण वापरू. आता यामध्ये काय करायचंय बघा, ही स्टॉप आहे ना, मग इथं आपण मी टाकलं 1 2 3 आणि 4. ओके, 1 2 3 आणि 4 म्हणजे कुठे टाकलं मी इथं बघा, तुम्हाला मोठे मोठे मी डॉट काढलेले आहेत, तो खंडाचा भाग आहे. म्हणजे जे आपल्याला भाग मोजायचे, रेषेचे खंड किंवा रेषेचे भाग मोजायचे. इथे 1 इथे 2 टाकलं, इथं 3 टाकलं, इथं 4 टाकलं. अतिशय सोपं आहे. 1 2 3 4 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 मी इथं लिहितोय बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती 10. तर या ठिकाणी किती भाग झाले, 10 भाग झाले. ओके, सोपा भाग आहे हा. फक्त कुठं टाकायचे कुठं नाही टाकायचे समजून घ्या, तुम्हाला किरणामधला फरक कळेल. आता इथं सुद्धा बघा एक भाग आहे, पण ऍक्च्युली हा कुठं जातोय हे माहित नाही, पुढे काय होईल हे माहित नाही, त्यामुळे इथं हा भाग गृहीत धरायचा नाही. आता ह्याचे किती भाग आहेत, 1 2 3 आणि इथं स्टॉप आहे म्हणजे इथं 4. ऍक्च्युली ह्या आकृतीमध्ये इथं मी 3च पॉईंट काढले, इथं 4 काढले ती लक्षात ठेवा, म्हणून ना तुम्हाला त्याचे पण समान झाले याचे पण समान झाले असं नाही. इथं 1 2 3 आणि 4 मध्ये स्टॉप टाकले, इथं मध्ये 1 2 आणि 3 टाकले, शेवटचं एक तो ऑटोमॅटिक झाला. इथं कसं झालं की एका बाजूला टाकलंय पण एक जागा पडल्यामुळे झालं. आता इथे सुद्धा तीच करायची मेथड, 1 2 प्लस 3 प्लस 4 बरोबर किती येणार, 10 येते. पण इथं जर आपण ह्याच्यासारखे जर 3च टाकले असते तर बघा इथं 3 डॉट फक्त दिले, इथे जर 3 डॉट दिले असते 1 2 3 हा चौथा दिला नसता तर 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 6 आले असते. इथे लक्षात. आता रेषामध्ये बघा, रेषामध्ये तुम्हाला दिसतंय पण ऍक्च्युली इथं दोन्ही बाजूला हे आहेत ते धरायचे नाही, म्हणजे हा भाग धरायचा नाही, हाही भाग धरायचा नाही, पण धरणार आपण काय 1 2 3 एवढंच बदललं झालं. आणि मग त्याची बेरीज केली, 2 अधिक 3 अधिक 3 6 म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. थोडंसं पायावरती इथं प्रॉब्लेम येतोय,
तर इथं 6 उत्तर येते खाली. तर अशा पद्धतीने बघा हे मोजलं जातं. सेकंड मेथड जे आहे ते काय करतात, इथे ए टाकतात, बी टाकतात, सी टाकतात आणि डी टाकतात. मग ए बी सी डी ह्या ए चा एक खंड झाला, बी चा झाला, सी चा झाला, डी चा झाला. परत ए बी चा मिळून एक होतो, बी सी चा मिळून एक होतो, सी डी चा मिळून एक होतो. ते 3 झाले. परत ए बी सी चा एक मिळून होतो, परत बी सी डी चा मिळून एक होतो. तेवढेच होतात संख्या. तुम्ही इथे इंग्रजी अध्याक्षर जरी टाकली तरी सुद्धा चालतं. पण त्यापेक्षा ही मेथड, ही क्लृप्ती काय आहे, फार फास्ट तुम्हाला ही करणार आहे. त्यामुळं फक्त इथे एक लक्षात घ्यायचं की कुठल्या बाजूला कोण आहे, म्हणजे ती ऍक्च्युअली दिलेली तुम्हाला जो मोजायला सांगितलेला आहे तो रेषाखंड आहे, किरण आहे का रेषा आहे, ह्यातला फरक ओळखायचा आणि मग इझिली तुम्हाला हे करता येईल. ठीक आहे. तर हे झाली पहिली आपली ही आकृत्या मोजण्यामध्ये रेषाखंड त्यातील भाग, किरण त्यातील भाग आणि रेषा त्यातील भाग हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. तुम्हाला प्रश्न विचारताना देतील ते रेषेतील, किरणातील किंवा रेषाखंडातील भाग ओळखा, ते तुम्हाला नीट तिथे आकडे टाकता आले पाहिजे. आता दुसरी एक महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे त्रिकोण मोजणे. आता त्रिकोण मोजण्याला भरपूर क्लृप्त्या आहेत, कारण भरपूर प्रकारचे त्रिकोण आहेत. पण आपण जी म्हणूया की बेसिक क्लृप्ती आहे तीच बेसिक क्लृप्ती घेऊया. आता या ठिकाणी बघा, त्रिकोण मोजणे पाचवीच्या अनुषंगाने जी बेसिक क्लृप्ती आहे त्या बेसिक क्लृप्तीची माहिती आपण घेणार. इतर क्लृप्त्या भरपूर आहेत मी तुम्हाला सांगितलं, पण आता आपल्याला त्या इतर क्लृप्त्याकडे आपण फारसं जाणार नाही. जी बेसिक क्लृप्ती आहे तिकडे आपण जाणार. बेसिक क्लृप्ती काय आहे बघा. तर मगाशी मी ए बी ची सांगितली, तर या ठिकाणी तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय आणि ओके हे भाग तुम्हाला दिसतात. आता बेसिक क्लृप्ती यामध्ये एक क्लृप्ती सोपी आहे. इथं अशी जर आकृती असेल तर तुम्हाला इझिली करता येतं. इथं 1 टाकता, इथं 2 टाकता, इथं 3, इथं 4 आणि मग 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 ही करता येते. पण बेसिक क्लृप्ती काय आहे बघा. इथं 1 2 3 न 4 न टाकता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ए घेऊया, बी घेऊया, सी घेऊया आणि डी घेऊया. कारण कुठल्याही पद्धतीने त्रिकोण मोजायला म्हणलं की तुम्हाला हे सोपे पडते. कारण आता परत हा असा आहे, तुम्ही इथं 1 2 3 4 टाकलं आणि कधी कधी काय करतात ते की अशा आकृती करतात, असंच तुम्हाला त्रिकोण दिसेल. ओके, ही असे करतात, हे असे करतात आणि हे असे करतात. मग तुम्हाला कळत नाही या ठिकाणी काय होतं, कुठली कृत्य वापरायची आणि मग काय होतं, गोंधळ होतो. त्यासाठी जी बेसिक क्लृप्ती आहे ती लक्षात घ्या. तुम्हाला पाचवीला जर तुम्ही बेसिक क्लृप्ती वापरली, त्याच्या सहाय्याने उदाहरण सोडवलं, तुम्हाला फार यामध्ये इतर क्लृप्त्या वापरण्याची गरज नाही. मी तुम्हाला काय म्हणलं की बेसिक क्लृप्ती वापरा. इतर क्लृप्ती मी तुम्हाला सांगितलं 1 2 3 4 तुम्ही मांडलं, 10 उत्तरे. आता आपण आपल्या पद्धतीने गेलो तरी 10 उत्तरे. कसं बघा, मगाशी मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं देखील होतं. आता यामध्ये काय करायचं की अगोदर एक आद्याक्षर घेऊन येणारे आहेत ते मोजायचे. एकच जर आद्याक्षर घेतलं तर येणारे त्रिकोण मोजायचे. तर ए होईल, बी होईल, सी होईल आणि डी होईल. ओके, आता 2 घेऊन मोजूया. आता 2 घेताना तुम्ही आता हा ए बी झाला, परत बी ए म्हणायचा नाही, उलट करायचं. इथे लक्षात, ए बी फक्त ए बीच. हा, आता तुम्ही बी सी म्हणू शकता, परत सी डी म्हणू शकता. ओके, ए बी बी सी सी डी, 2 आद्याक्षर घेऊन येणारी संख्या. आता इथे किती झाली, पहिले ह्यात 4 झाली, इथं खाली येतो मी 4, ह्यात किती झाली 3 झाली. तर 3 न घेऊन येणारी संख्या. ओके, 3 आद्याक्षर घेऊन 3 न बघा, हा पहिला ए बी सी होईल एक, दुसरा कुठला होईल बी सी डी एक होईल. ओके, आता एकूण अक्षर किती आहेत 4. जेवढे अक्षर आहेत तेवढं आपल्याला घ्यायचंय. 4 न घेऊन ए बी सी डी, हा 1 झाला, हे 2 झाले, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 4 10. एकूण संख्या आली 10. म्हणजे यामध्ये असणारे त्रिकोण किती आहेत 10 आहेत. ओके,
आता ह्याच आकृतीमध्ये तुम्हाला असं केलं, तुम्ही म्हणणार मग आता ए बी सी डी इथे झाले, इथे एफ देऊया किंवा इथे ई देऊया. मुळात इथे ई द्यायला हा त्रिकोण आहे का? नाही. तर कुठेही तुम्ही लगेच आकृती द्यायची नाही. असं जरी ठेवलं ना तुम्ही तर संख्येमध्ये फरक वाटत नाही पडणार, कारण इथं ए होईल, इथं गॅप केलं तर बी आहे असं होईल, परत ए बी ने होणारच हा टोटल ऑल घेतलाय आपण 10च रल संख्या, म्हणजे इथंही केलं म्हणून संख्येत कुठला बदल होणार नाही, हे लक्षात घ्या. इथे जरी असं जरी केलं तरी कुठला संख्येत बदल होणार नाही. ए बी न ए न होणार, बी न होणार, ए बी न असाच होणार इथेच. ओके, अक्का नाही होणार. तर तुम्ही हे परत लगेच ई टाकचाल, इथे एफ टाकचाल, इथे ई आणि एफ हे त्रिकोण नाहीत, हे नेमकं लक्षात तुम्हाला घेता आलं पाहिजे. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उदाहरण पडलं तर तुम्हाला हे करता आलं पाहिजे. आपण एक दुसरं उदाहरण घेऊया त्रिकोणामध्ये, तुमच्या लक्षात येईल. ओके, आता हे उदाहरण आपण घेतलं तर इथे कसं करू शकतो, थोडस हे करताना पाणी इकडे तिकडे जातात ना, ए बी ए सी ए डी आणि हा त्रिकोण होतोय, त्यामुळे इथे मी बाहेर लिहितो ई, ए बी सी डी आणि ई. आता यामध्ये बघा तीच पहिली आपली मेथड, एक नुसार किती होती, ए होतोय, बी होतोय, सी होतोय, डी होतोय आणि ई होतोय, म्हणजे ए बी सी डी ई एकूण किती झाले 5. 2 ने किती होत आहे, ए बी होतोय का बघा बरं. आता ए बी होतोय का, ही एक बाजू झाली, ही 2, ही 3 आणि ही 4. ए बी होऊ शकणार नाही, नाही होणार. बी सी होतोय का, बाजू त्रिकोणाला 3 असतात हे लक्षात घ्या. बी सी होतोय का, नाही होत. सी डी होतोय का, नाही होत. डी ई होतोय का, डी आणि ई 1 2 3, ही 1 ही 2 आणि 3. डी फक्त होतोय, डी फक्त झालं. ओके, डी आणि ई पासून मिळून एक त्रिकोण तयार होतो. आता 3 पासून घेऊया, 3 अध्याक्षरे घेऊ. आता ए बी सी होतोय, नाही होत. 1 2 3 आणि 4 बाजू. बरं, बी सी डी होतोय, ही एक बाजू. लक्षात घ्या, ही सरळ नाही, इथं बिंदू आला हा सरळच आपण इथे घ्यावे लागते, त्यामुळं बी सी डी सुद्धा होत नाही. बर, सी डी होतोय, होतोय, ही एक बाजू, ही एक बाजू आणि ही एक बाजू, म्हणजे 3 मध्ये कुठला होतोय, फक्त सी डी ई. हा लक्षात. आता 4 नुसार बघा, ए बी सी डी नाही होत का, होतोय, नाही होत. ही रेषा सरळ इथे वरती गेली, ही तिरकी झाली, ही एक रेषा झाली, ही 2 ही 3 आणि 4. हे लक्षात घ्यायचं, रेषा तिरकी झाली, शिरोबिंदू तिथे बदलतोय, त्यामुळे इथं होत नाही. बी सी डी ई, आता बी सी डी सगळा अखंड धरला आपण तर ही एक रेषा, ही 2 ही 3, म्हणजे बी सी डी चा होतोय बी सी डी ई. बघा 4 नुसार बी सी डी ई. जर थोडं फळावर दिसत नसेल तर मी बोलतोय त्याकडे लक्षात ठेवा. 5 हे 4 नुसार एवढाच होतोय, परत 5 नुसार ए बी सी डी ई हा सगळा मिळून एक होतोय त्रिकोण, बरोबर ना. हा दिसतोच तुम्हाला, हे विसरायचं नाही, हे विसरत नाही. 5 नुसार तुम्ही तर लिहित बसत नाही, एक होतोय, म्हणजे 1 ह्याने मिळून म्हणलं 2, इथे एक 3, इथे एक 4 आणि इथं 1, इथं 5, 5 आणि 4 9, म्हणजे या ठिकाणी येणारी संख्या किती आहे, 9 आहे. तुम्ही परत आकृती हीच बघायची, नाहीतर थोडीशी अशी आकृती काहीतरी मी देत होती बघ पाहता आणि परत म्हणता नाही होत नाही. ही मेथड सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्हाला त्रिकोणात येऊ द्या, गोलात त्रिकोण येऊ द्या, कुठलीही प्रकारची उदाहरण येऊ द्या, तुम्हाला हे टाकता आलं पाहिजे. आता यामध्ये समजा आपण एखादं गोल काढण्यापेक्षा मी काय करतो, चौकोनामध्ये सुद्धा पडते, कशातही पडू द्या, चौकोनामध्ये त्रिकोण पडू द्या, आयतामध्ये त्रिकोण पडू द्या, त्रिकोणामध्ये हे ए बी सी डी हे टाका आणि त्या पद्धतीनं करा. ठीक आहे. तर त्रिकोण मोजण्याची आपण 2 उदाहरणं घेतली. इतर मी तुम्हाला मगापासून सांगतोय की खूप कृत्य आहे त्याच्यामध्ये,
पण त्या न वापरता बेसिकच जी क्लुप्ती आहे ती आपण वापरूया, ती उपयुक्त आहे, ती सर्व उदाहरणामध्ये लागू पडते. कारण खूप प्रकारचे ह्याच्यामध्ये उदाहरण असतात. त्रिकोणामध्ये बघा एक उदाहरण असं प्रथम दिसतं. असे उदाहरण दिसतं. आता एवढा अवघड तुम्हाला नाही विचारलं जाणार, पण यामध्ये वर्गाचा विचार केला जातो, वर्ग पाहून केला जातो, एवढं डीप नाही. पण इथं सुद्धा बघा ABCD टाकणं जरा अवघड जातं, वेळ लागतो. ह्यामध्ये एक मेथड वेगळी आहे, पण एवढी अवघड आणि एवढी मोठी उदाहरणं तुम्हाला पडणार नाही. 5वी साठी हा उपयुक्त भाग नाहीये किंवा जादा भाग होतोय हा, म्हणून आपण तो नाही तिकडे थोडं दुर्लक्ष करतोय किंवा तो घेत नाहीये. कारण बेसिक तुम्हाला जी क्लुप्ती आहे ती तुमच्या लक्षात आली पाहिजे. तर अशा पद्धतीने त्रिकोण मोजले जातात. आता यानंतर बघा त्रिकोण मोजणे, यानंतर आपण घेऊया की कोण मोजणे. आता कोण मोजण्यामध्ये कशा पद्धतीचे उदाहरण आहे, तर कोण मोजण्यामध्ये फार सोपं उदाहरण तुम्हाला पडताना दिसेल तुम्हाला की इथं हा अशा प्रकारचं असलं बघा तुम्हाला. यामध्ये तुम्हाला फक्त काय आहे, समजा A नाव आहे, इथं B आहे, इथं C आहे, तुम्हाला फक्त एवढंच करायचं, इथे 1 टाका, इथे 2 टाका. जेवढे असतील ना, समजा इथं असं असतं 1 2, इथे किती आलं असतं 3, जर हे असं असतं तर. आणि मग सोपी क्लुप्ती 1 + 2 + 3 म्हणजे या ठिकाणी असणार किती असते 6 असते. किती कोण झाले 6 झाले. हा, पण यामध्ये मग जर असं विचारलं गेलं आता ह्या ठिकाणी सगळेच आपण म्हणायला लघु कोण आहेत, पण मग विशाल कोण कोणते, काटकोण कोणते, समजा हाच कोण असा काढला असेल आणि जर तुम्हाला विचारलं की यामध्ये असणाऱ्या लघु कोणाची एकूण कोणाची संख्या, एकूण कोणाची संख्या म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, तर 1 2 3 आकडे टाकले, तो एक इथे घ्यावा लागेल, 2 3 4. ओके. पण आता इथे जर तुम्हाला फक्त लघु कोणाचे मोजायला सांगितले तर हा विशाल कोण आहे. लघु कोण, काटकोण, विशाल कोण. लघु कोण 90 अंशापेक्षा जे कमी आहे ते लघु कोण, 90 अंशाचा आहे तो काटकोण, आणि 90 अंशापेक्षा जास्त मोठे आहेत ते विशाल कोण. पण ह्यामध्ये तुम्हाला विशाल कोण सर्व कोणाची संख्या मोजायला सांगितली तर 1 2 3 आणि 4 उत्तर येणार नाही. आणि ह्यामध्ये तुम्हाला फक्त लघु कोणाची सांगितली. लघु कोण म्हणजे तुम्हाला ही आकडा इथं स्टार्ट करता येणार, तो पहिला घेतला आपण तिथं 1 2 3, किंवा सगळ्यात महत्त्वाची सोपी मेथड ABC. मग ABC ने 1 होतोय, AB ने 1 होतोय, BC ने 1 होतोय, आणि ABC ने मिळून 1 होतोय, 6 झाले. आणि या पद्धतीने गेलो तर किती होत आहे 6 होत आहे. तर ही फार सोपी मेथड आहे. फक्त शब्द त्यामध्ये बघायचा, तुम्हाला लघु कोण मोजायला सांगितलंय का काटकोण मोजायला सांगितलंय, सर्व सांगितले का फक्त विशाल कोण. कधी कधी हे असे सुद्धा करतील आणि मग तुम्हाला फक्त ह्यामध्ये एकच दिसेल आणि हा एक मोठा, 2 दिसतील, हा एक आणि एक. तुम्ही तिथे 1 अंक टाकचाल फससाल, इथे 2 अंक टाकावा लागेल तुम्हाला, कारण हा ऑल ओव्हरचा आहे, 1 + 2 3. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोण मोजणे ही क्रिया कळाली पाहिजे. सोपा आहे. फक्त तुम्हाला कुठले कोण मोजायला सांगितले, लघु कोण सांगितलेत, काटकोण सांगितलेत, सर्व सांगितलेत का विशाल कोण सांगितलेत, हे काढता आलं पाहिजे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये त्रिकोण मोजणे आपण झालं. त्यानंतर आपण आकृती मोजण्यामध्ये पुढचा भाग घेऊया चौकोन मोजणे. आता चौकोन आणि चौरस यामध्ये फरक आहे. चौकोन कशाला म्हणायचं की 4 बाजू असणारे म्हणजे चौकोन. ओके. चौरस समान बाजू असणारे चौरस. आयतामध्ये लांबी रुंदीमध्ये तुम्हाला लांबी जास्त असेल, रुंदी कमी असेल. आयत हा चौकोन आहे,
बरोबर ना? पण आयत हा चौरस नाही. प्रत्येक चौरस हा चौकोन आहे, पण प्रत्येक चौकोन हा चौरस नाही, कारण चौरसामध्ये लांबी आणि रुंदी समान असते. चौकोन म्हणजे फक्त 4 बाजू, आयतालाही 4 बाजू, फक्त आयताची लांबी जास्त. आयतामध्ये चौकोनामध्ये काय फरक आहे? लांबी जास्त रुंदी कमी तो आयत, लांबी रुंदीमध्ये थोडाफार डिफरन्स तो चौकोन, आणि शुअर असेल लांबी आणि रुंदी दोन्हीची समान असेल तर तो चौरस. हे 3 मुळात बेसिकली गोष्टी लक्षात घ्या. आता यामध्ये बघा, पहिला आहे चौकोन मोजणे. चौकोन मोजण्यात तुम्हाला पडणारी आकृती कशी असते? अशी एखादी आकृती पडली आणि तुम्हाला काय सांगितलं की ह्यातले काय मोजा, तर चौकोन मोजा. ओके, तर तुम्हाला काय करायचं? सोपी मेथड, 1 2 3 4 आणि 2 टाका. ओके, एक अशा पद्धतीने आपल्याला टाकले आणि एक अशा पद्धतीने टाकले. तर यामध्ये बघा की जो आपण म्हणूया चौकोन मोजणे मी तुम्हाला आताच म्हणलं, आणि चौरस मोजणे यामधला फरक नीट लक्षात घ्या. चौकोन मोजायला जी मेथड आहे ती चौरस मोजण्याला नाही. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय? जे संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार, बेरीज आपल्याला करायची आणि मग परत गुणाकार करायचा. कसं ते बघा, की अगोदर ह्या घरातल्या संख्या आपण बघा कंसात घेऊया, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, आणि ह्या आडव्या घरातल्या घेतल्या. आता ह्या उभ्या घरातल्या घेऊया, कंसात घेतो मी 1 अधिक 2. आता इथं बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे 3 आणि 3 6 4 10 येणार इथं, आणि इथं येणार 1 अधिक 2 बरोबर 3 येणार. आता काय केलं आपण? ही पहिल्यांदा अशी घरं मोजली, त्यांच्या घरातील जे आपण टाकले त्यांची काय केली? बेरीज केली, आणि परत खाली घेतली त्यांची काय केली? बेरीज केली, आणि मग 10 आलं, असे 10 आणि हे 3, 10 गुणिले 3 बरोबर उत्तर आलं 30. बरोबर उत्तर काय आलं? 30. तर या ठिकाणी असणारे चौकोन किती असतील? 30 असतील. चौकोन किती असतील? 30 असतील. नसेल तर एबीसी चा आहे, पण इथं एबीसी न फार वेळ लागेल. तुम्ही ते ए टाकायचे, तर बी टाकायचे, ते सी टाकायचे, तर डी टाकायचे, तर ई एफ जी एच टाकायचं. परत मग हे मिळून किती झाले? 8 होणार पहिल्यांदा. परत मग ए बी ने मिळून होणार, बी सी ने मिळून होणार, सी डी ने मिळून होणार, परत ह्या दोन्ही, ह्या दोन्ही, ह्या दोन्ही, परत ह्या 3 न, परत ह्या 3 न, परत ह्या 3 न, परत ह्या 3 न, म्हणजे खूप वेळ जाईल. ही मेथड सोपी आहे, सहजपणे आहे. समजा इथं असं असतं की तिसरं घर देखील दिलं असतं, आपण ऍडिशनल घेऊया. तर फरक इथे काय पडणार? वरती आहे ती बेरीज, त्याच्यामध्ये फरक नाही पडणार. ही बेरीजमध्ये फरक पडेल. 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे इथं बेरीज ही 6. ओके, आणि गुणाकार येईल इथं 10 गुणिले 6, इथं उत्तर येईल 60. इथे लक्षात. तर ही मेथड यामध्ये वापरली जाते. तर बघा की अशा पद्धतीनं यामध्ये चौकोन मोजले जातात. ही एकच मेथड आपल्याला आहे चौकोन मोजण्यामध्ये. एकच पद्धतीने ही चौकोन अशा पद्धतीने उदाहरण दिलं असेल तर ती मोजली जाते. आता पुढे आपण घेऊया चौरस मोजणे. आता आहेच ठेवतोय मी, हे पुसत नाही, आणि तुम्ही टाकतो शब्द चौरस मोजणे. उदाहरणामध्ये बऱ्यापैकी बाजूच्या कशा आहेत? समान आहे. त्यामुळे ते चौरस मोजणे यामध्ये काय करायचं आपल्याला बघा, की यामध्ये समजा आता सगळ्याचे मोठे अंक आहेत, त्यांचा
इथे या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार यामध्ये करायचा. तर तिरकस गुणाकार कसा करू शकतो बघा, यामध्ये सगळ्यात ज्या मोठ्या संख्या त्यांचा तिरकस गुणाकार करूया. 4 गुणिले 3 परत 3 गुणिले 2. बघा या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार केला. आणि जी शिल्लक राहिलेली आहे तो त्यापैकी जो मोठा अंक आहे तो घ्यायचा. आता या ठिकाणी 4 गुणिले 3 तिरकस गुणाकार आपण केला, उत्तर येईल 12. 3 गुणिले 6 3 गुणिले 2 उत्तर येईल 6. आता 1 गुणिले 2 नाही करायचं, तिरकसच गुणाकार झाला पाहिजे. यापैकी मोठा अंक कुठला आहे, राहिलेल्यातला 2 आहे. इथे आपण परत 2 घेतला म्हणजे 12 आणि 6 18 आणि 2 20. बघा काय केलं आपण, तिरकस गुणाकार केला. मोठे अंक 4 गुणिले 3 12 परत 3 गुणिले 2 6 आणि ह्या दोन्हीपैकी जो मोठा अंक राहील तो घ्यायचा. 2 या ठिकाणी राहतोय. 12 6 18 आणि 2 20. आता हेच उदाहरण आपण परत मगासारखं करूया की जर असं असतं तर काय केलं असतं. तर काय झालं असतं आपलं तिरकस गुणाकार 4 गुणिले 2 8. आणि आता परत ही 1 2 3 संख्या राहिल्या आणि ह्याचा विचार करायचा आपल्याला नाही. फक्त ह्यातली मोठी संख्या घ्यायची 3 म्हणजे 8 अधिक 3 11. येते लक्षात, 8 अधिक 3 11. तर अशा पद्धतीनं तर हे जर घर असं असतं अजून 3 असतं या ठिकाणी तर 4 ते 12 अशी उदाहरण आपण घेतलेलं आहे. आता इथे मी दिलेलं उदाहरण वेगळं घेऊया. तर ही संख्या त्यांनी काय केलेली आहे, 2च दिलेली आहे आणि खालची संख्या काय केलेली आहे, वाढवलेली आहे. पुस्तकातलं उदाहरण आपण 3. तर या ठिकाणी काय झालं असतं बघा, मोठी संख्या तिरकस गुणाकार 3 गुणिले 2 6 आणि परत राहिलेली मोठी संख्या तर 2 गुणिले परत 2 नाही करायचं, एकदाच करायचं. परत राहिलेली संख्या 2 म्हणजे 6 अधिक 2 बरोबर 8. तर अशा पद्धतीनं चौरस मोजणे. चौरस आणि चौकोनमध्ये काय फरक आहे नीट लक्षात घ्या. चौरस मध्ये आपण काय केलं की मोठ्या संख्येचा काय केला, गुणाकार केला. आणि चौकोनमध्ये काय केलं होतं, ते मांडल्या होत्या त्यांची बेरीज आणि बेरजेचा परत दोन्ही संख्येचा गुणाकार. म्हणजे या उदाहरणामध्ये चौरस काढणे किती आलं 8. आणि जर तुम्हाला विचारलं असतं की चौकोन किती आहे तर आपण कसं केलं असतं, 1 अधिक 2 बरोबर 3 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6 6 गुणिले 3 18 उत्तर या ठिकाणी आलं असतं. किती उत्तर आलं असतं 18. म्हणजे या ठिकाणी 18 काय आले असते चौकोन आणि चौरस मात्र किती आले तर ही मेथड. दोन्ही मेथड मध्ये मधला फरक लक्षात घ्या. चौरस मध्ये गुणाकार तिरकस करायचा आहे, तेही फक्त मोठ्या दोन संख्येचा. त्यानंतर ज्या दोन असतील संख्या त्यांचा परत किती राहिले तर त्यापैकी एक मोठी घ्यायची आणि ती प्लस करायची. इथे या ठिकाणी दिसतंय बघा 3 घेतलं गुणिले 2 6. परत आता तुम्ही म्हणाल की हे नाही, ह्या दोन्ही 2च राहिले. तिरकसला ही संख्या एकदा वापरली अशी, हिला काय आता कुठलं घर उपलब्ध नाही म्हणून 2 घेतलं. मात्र चौकोन मोजताना 1 अधिक 2 3 आलं, 1 अधिक 2 अधिक 3 6 आलं. परत त्यांचा तिरकस मोठ्याने घेतलं 18 आलं. विद्यार्थी मित्रांनो, रेषाखंड, किरण, रेषा, त्रिकोण, चौकोन, चौरस आणि कोन मोजणे ह्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपण आता पाहिलेल्या आहेत. त्यानंतर जे पुढचं आहे की घनाच्या बाजू मोजणे, ठोकळ्यांच्या बाजू मोजणे, हा भाग आपण नंतर घेऊया. शिकलगार सर हा भाग तुमचा घेणार आहेत. त्या संदर्भाने तुम्हाला सूचना पुढे दिल्या जातील. ठीक आहे, धन्यवाद.